नमस्कार. तर आज आपण ऑर्डर ब्लॉक्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर काय आहे ऑर्डर ब्लॉक? ऑर्डर ब्लॉक म्हणजे असा झोन जिथे स्मार्ट मनी म्हणजे जे काही मोठे मोठे प्लेयर्स आहेत मार्केटमधले, इन्स्टिट्यूशन, स्मार्ट मनी प्लेयर्स, हे तिथं त्यांची ऑर्डर प्लेस करतात. तो झोन म्हणजेच ऑर्डर ब्लॉक्स. तर ऑर्डर ब्लॉक्स काय असतो नेमका, की जेव्हा पण एक डाऊन ट्रेंडच्या सुरुवातीला एक लास्ट बुलिश कॅन्डल बनते आणि जेव्हा अप ट्रेंड असतो तेव्हा एक लास्ट बेरिश कॅन्डल बनते, तेव्हा त्याला ऑर्डर ब्लॉक्स असे म्हणतात. मार्केटमध्ये जेव्हा पण एक शार्प मुवमेंट येते तेव्हा एक ती स्पेसिफिक मुवमेंट ती आहे ती एक स्पेसिफिक झोनमधून येते. ती झोन शक्यतो ऑर्डर ब्लॉक्स असतो. आता तुम्ही इथे बघू शकता की मी वेगवेगळे ऑर्डर ब्लॉक्स इथे मार्क केलेले आहेत. तर इथे बघू शकता, आता या झोनचं बघूयात आपण, की इथून एक इम्पल्स बाईंग आलेले आहे. तर आपण ऑर्डर ब्लॉक्स काय असतो, की इम्पल्स बाईंगच्या पहिले जी लास्ट बेरिश कॅन्डल आहे म्हणजे कुठली, ही आहे. आपण ही पकडूयात. इथे पण एक सेलिंग दाखवलेलं आहे, म्हणजे आपण ही एक ऑर्डर ब्लॉक पकडूयात. तर ही ऑर्डर ब्लॉकची कॅन्डल झाली. जेव्हा पण प्राईस या ऑर्डर ब्लॉकमध्ये येणार तेव्हा एक रिॲक्शन दाखवणार. म्हणजे काय, पण ही रिॲक्शन आहे ती मार्केट कंडिशननुसार दाखवणार. आता इथे एक छोटीशी रिॲक्शन दाखवलेली आहे, पण या ऑर्डर ब्लॉकमधून तुम्ही बघू शकता की किती एक मोठी मुवमेंट आलेली आहे. इथे बघू शकताय, जेव्हा पण या ऑर्डर ब्लॉकमध्ये एक प्राईस टॅप झाली तेव्हा पण एक स्ट्रॉंग बेरिश आपण इथे मूव बघितलेला आहे. तसंच इथे एक मी ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक आहे. म्हणजे प्राईस एकदम एक बुलिश इथून गेली म्हणजे काय, की एक लास्टचा बेरिश कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक असतो. आता ही या कॅन्डलचा ऑर्डर ब्लॉक आहे आणि ऑर्डर ब्लॉकवरती एक गॅप असतो, त्याला FVG असं म्हणतात. ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेल की काय असतं FVG. पण तूर्त जर आपण ऑर्डर ब्लॉक बघूयात, ऑर्डर ब्लॉकमध्ये जेव्हा पण प्राईस येते तेव्हा एक शार्प मूव दाखवण्याची शक्यता असते. म्हणजे काय, की इन्स्टिट्यूशन आणि मोठे जे काही स्मार्ट मनी प्लेयर्स आहेत ते या झोनमधून एंट्री करतात. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस अशा झोनमधून एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट किंवा स्ट्रॉंग बेरिश मुवमेंट असे तुम्हाला इथे दिसते. तर हे एक ऑर्डर ब्लॉक आहे. SMC ICT ट्रेडिंगमध्ये ऑर्डर ब्लॉक हे सगळ्यात महत्त्वाचा झोन आहे, जिथून मोस्टली ट्रेडर हे आपली एंट्री बनवतात. आता मार्केटमध्ये जेव्हा चार्टमध्ये भरपूर ऑर्डर ब्लॉक्स असतात, कुठला ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे कुठला इनव्हॅलिड आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर इथे मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉकमध्ये आल्यावर एंट्री कशी घ्यायची आणि स्टॉप लॉस कसा लावायचा इथे एक तुम्हाला एक आयडिया देतो मी. आता हे माझा रिसेंटचा एक ट्रेड होता. हा ट्रेड मी एक शॉर्ट्समध्ये पण टाकलेला आहे यूट्यूबचा. तर इथे बघू शकता एक ऑर्डर ब्लॉक होता. प्राईस जेव्हा रिटेस्ट करून या ऑर्डर ब्लॉकमध्ये आली तेव्हा आपण इथे एक ट्रेड घेतला आणि याचा स्टॉप लॉस केला, प्लेस केला याच्या खाली. आता बरेचसे जण काय करतात की टाईट स्टॉप लॉस लावतात म्हणजे या लोच्या खालीच. पण इथे असं न करता आपण एक सेफ साईडला एक स्टॉप लॉस लावून दाखवतो मी तुम्हाला. तर मी या लोच्या खाली लावणार नाही, तर हा झोन मी ठेवणार. ठीक आहे. आणि एक माझं टार्गेट जे होतं ते माझा एक फर्स्ट टाईम माझं हे फर्स्ट हायचं टार्गेट होतं, तरी पण इथे 1:2 1:25 1:25पर्यंत भेटलेलं आहे, 25 पॉईंट. तर इथे बघू शकता की मी स्टार्टिंगचं माझं टार्गेट हे ठेवलं होतं. हे का बरं ठेवलं होतं, की हा हाय जो प्रिव्हियस हाय आहे याची लिक्विडिटी इथे आपण टार्गेट ठेवलं होतं आणि दुसरा जो आहे तो हा एक हाय आणि हा एक हाय. तर असं हे तीन आपण एक टार्गेट ठेवलं होतं, जे की वन साईड पूर्ण अचीव झालेलं आहे. तर ऑर्डर ब्लॉकमध्ये एंट्री घेण्याचा हा एक फायदा असतो, की तुम्हाला मोठे मोठे टार्गेट्स भेटतात आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड तुम्ही जर चांगलं मॅनेज केलं तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक्सवरून एंट्री घ्यायला फार सोपं जातं. तर प्रत्येक ऑर्डर ब्लॉक वर्क होईलच असं नाही, कारण की ते मार्केट सिच्युएशननुसार डिपेंड असतं. ट्रेंड काय आहे का, कुठली न्यूज आहे का, तर हायर टाईम फ्रेमचा ट्रेंड काय आहे याच्यावर पूर्ण गोष्टी या डिपेंड असतात. जेव्हा तुम्ही या गोष्टी सगळं अलाइनमेंट करताय म्हणजे तुमचा हायर टाईम फ्रेम, तुमचं लोअर टाईम फ्रेम, ट्रेंडच्या दिशेने तुम्ही ऑर्डर ब्लॉकमध्ये जेव्हा एंट्री घेताय तेव्हा तुम्हाला एक स्ट्रॉंग रिॲक्शन भेटून तुम्हाला एक स्ट्रॉंग तुमच्या फेवरमध्ये ट्रेड जाताना दिसतो. तर हा फायदा आहे की ऑर्डर ब्लॉकचा चांगला यूज करण्याचा. जेव्हा पण प्राईस ऑर्डर ब्लॉकमध्ये येते तेव्हा डायरेक्टली एंटर व्हायचं नाही आहे. तर तिथे आपण काय करू शकतो, की जेव्हा तुम्ही हायर टाईम फ्रेम वापरताय तिथे एक तुम्हाला 2 टाईम्स लोअर टाईम फ्रेममध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला एक रिॲक्शन बघायचे की प्राईस रिॲक्शन देत आहे का, इम्पल्स जे की मार्केटच्या तुमच्या जी काय ट्रेंड आहे तुमच्या फेवरमध्ये एक रिॲक्शन दाखवते का ऑर्डर ब्लॉकमध्ये. कारण की बऱ्याचदा काय होतं की ऑर्डर ब्लॉक्स फेल होतात, कारण की सेलिंग प्रेशर किंवा बाईंग प्रेशर मार्केटमध्ये इतकं असतं की ते ऑर्डर ब्लॉक्स तुमचे वर्क होत नाहीत.
त्यामुळे जेव्हा पण प्राईस तुमच्या ऑर्डर ब्लॉकमध्ये येते तुम्हाला तिथे वेट करायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की तिथं तुमचं जे काही मार्केट कंडिशन आहेत ते मॅच होत आहेत का, तिथे तुम्हाला एक रिॲक्शन भेटते का, तिथे तुम्हाला एक बघायला भेटतात का बायर्स आणि सेलर्स हे ट्राय करतात की मार्केट ते त्यांच्या फेवरमध्ये जाईल. तर त्यासाठी लोअर टाईम फ्रेमचा तुम्ही चार्ट वापरायचा आहे. जेव्हा पण प्राईस तुमच्या हायर टाईम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकमध्ये येते तेव्हा तुम्ही लोअर टाईम फ्रेमवर जाऊन तुम्ही कन्फर्मेशन करू शकता की एक स्ट्रॉंग बाईंग जर तुमच्या फेवरमध्ये आले किंवा स्ट्रॉंग सेलिंग तुमच्या आले तर तुम्ही एक स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही तिथे एंटर करू शकताय. पण विदाऊट लोअर टाईम फ्रेम कन्फर्मेशन तुम्ही तुमच्या ऑर्डर ब्लॉकला एंट्री घ्यायची नाही आहे, तर नाहीतर तुम्हाला तिथे रिस्क जास्त आहे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये एक न्यूज येते आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही ट्रेड करत असतात तेव्हा तुमचे फेवरमधले ऑर्डर ब्लॉक पण वर्क होत नाहीत. कारण की का की न्यूज जेव्हा येते तेव्हा जे काय ट्रेडिंग आहे ते इम्पल्स होते, खूप वोलॅटाईल होतं मार्केट. त्यामुळे तुम्ही मार्क केलेले जे काय ऑर्डर ब्लॉक आहेत ते वर्क होत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला आधीच अभ्यास करायचा आहे की ऑर्डर ब्लॉकवर तुम्हाला प्राईस जेव्हा येते त्याच्या आधीच तुम्हाला माहिती पाहिजे की तुमची काही न्यूज आलेली आहे का किंवा येणार आहे का. तर तो टाईम फ्रेम तुम्हाला एकदा मॅच करायचा आहे. जर तुमचा ऑर्डर ब्लॉक बघा इथे बघू शकता की तुमचा ऑर्डर ब्लॉक जेव्हा तुम्ही व्यवस्थित मार्क करताय तेव्हा तुम्हाला एक बघा स्ट्रॉंग मुवमेंट भेटते. आता इथे बघू शकता की प्राईस जेव्हा ऑर्डर ब्लॉकमध्ये आले आणि तुम्ही लोअर टाईम फ्रेम जरी जाऊन तुम्ही एक इम्पल्स बाईंगसाठी तुम्ही ट्रेड मारला असता तरी पण तुमचा एक चांगला रिस्क रिवॉर्ड बनवून तुम्हाला एक फेवरमध्ये आपलं तुमचं टार्गेट हिट झालं असतं. हा फायदा आहे की ऑर्डर ब्लॉक तुमचा योग्य असलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तुमचे जे काही सेटअप्स आहेत त्याचा तुम्ही एक अभ्यास करायचा आहे आणि ओव्हरऑल ट्रेंड त्या फेवरमध्ये आहे का नाही ते चेक करायचं आहे. मग त्या साईडच्या ऑर्डर ब्लॉकलाच तुम्हाला एंटर करायचं. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक अजून डीपमध्ये शिकवेन की व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक कुठला, इनव्हॅलिड ऑर्डर ब्लॉक कुठला, ऑर्डर ब्लॉकसोबत कुठल्या कंडिशन असल्या पाहिजेत, FVG असले पाहिजेत का नाही, तर कशा कशा कंडिशन आपल्याला वापरल्या पाहिजेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तोपर्यंत नमस्कार आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.